Good afternoon, students. Today we are going to learn asexual reproduction in unicellular organism. In previous class, we discussed binary fusion. Now, today we discuss multiple fusion. Means there are two types of reproduction in unicellular organism. The first type is binary fusion. Binary fusions are three types. Simple binary fusion occurs in amoeba. Transverse binary fusion occurs in paramecium. And longitudinal binary fusion occurs in euglena. Binary fusion occurs only during favorable conditions, that is availability of abundant food material. विद्यार्थी मित्रांनो, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे एक पेशी सजीव दोन पद्धतीने प्रजनन करतात. त्याला पहिले म्हणलं बायनरी फ्युजन आणि दुसरे म्हणजे मल्टिपल फ्युजन. मल्टिपल म्हणजे काय? अनेक. आता त्याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. Asexual reproduction by multiple fusion is performed by amoeba and other similar protistas. Amoeba stop formation of pseudopodia and thereby movements. आता तो pseudopodia म्हणजे छद्मपादच्या सहाय्याने हालचाल करत असतो आणि ते pseudopodia फॉर्मेशन तो थांबवतो आणि त्यामुळे त्याची मुवमेंट पण गावते, थांबते. Whenever there is a lack of food or any other type of adverse condition. आता अमिबा सारखे जे सजीव आहेत ते पाण्याच्या डबक्यामध्ये वाढत असतात आणि समजा तिथं अन्न खूप कमी झाले किंवा ते पाण्याचं डबकं जे आहे ते सुकायला लागलं, पाणी संपायला लागलं तिथलं, अशी काही ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे त्याच्यासाठी प्रतिकूल अशी जर कंडिशन निर्माण झाली तर तो काय करतो? आपलं सोडोपोडिया थांबवतो. पुढे काय म्हणले बघा, इट बिकम्स राउंडेड and forms protecting covering around plasma membrane. तो काय करतो तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सेल मेम्ब्रेनचं जे वरचं आवरण आहे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरनं तो काय करतो? एक प्रोटेक्टिंग वॉल, प्रोटेक्टिंग कवरिंग काय करतो? तयार करतो. सच एन्साइटेड अमिबा, स्पेलिंग बघा इथं, एन्साइटेड अमिबा और एनी प्रोटिस्टा इज कॉल्ड एज अ सिस्ट. आता असा जो एन्साइटेड म्हणजे काय? कवचबद्ध किंवा च्यामध्ये बद्ध असलेला. तर असा जो कवचबद्ध झालेला जो काय अमिबा आहे त्याला आपण काय म्हणतो? सिस्ट. परत सांगतो बघा, व्हेन ॲडव्हर्स कंडिशन इज फॉर्म्ड ॲट दॅट टाइम अमिबा स्टॉप लोकोमोशन और फॉर्मेशन ऑफ pseudopodia and become rounded and forms protecting covering around plasma membrane. Such encysted amoeba or any other protista called as a cyst. म्हणजे तो स्वतःभोवती एक कवच तयार करतो आणि अशा कवचबद्ध अमिबाला काय म्हणलेलं आहे? सिस्ट म्हणलेलं आहे. मेनी न्यूक्लिआय फॉर्म्ड रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. आता त्याने स्वतःला कवचामध्ये बंद करून घेतलेलं आहे आणि एकाच न्यूक्लियसचं रिपीटेड काय होतं? तिथं डिव्हिजन होतं आणि अनेक न्यूक्लियर तिथे काय होतात? तयार होतात. इट फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दस मेनी अमिबलाय आर फॉर्म्ड. अमिबाचा तो अनेकवचन आहे. दे रिमेन एन्साइटेड टिल देअर ॲडव्हर्स कंडिशन्स. आता त्या एकाच अमिबाच्या आत अनेक तिथं अमिबा तयार झालेले असतात परंतु ते आतच राहतात. कधीपर्यंत? जोपर्यंत ॲडव्हर्स कंडिशन संपत नाही तोपर्यंत. सिस्ट ब्रेक्स ओपन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड मेनी अमिबलाइज आर रिलीज्ड. म्हणजे ज्यावेळी फेवरेबल कंडिशन त्याच्यासाठी योग्य असं वातावरण निर्माण होतं त्यावेळी ती सिस्ट नावाची जी काय वॉल तयार असते, प्रोटेक्टिंग वॉल, ती फुटते, ब्रेक होते आणि त्यातनं सगळे जे काय नवजात अमिबा आहेत, डॉटर अमिबा सेल्स आहेत, त्या रिलीज होतात. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा इथं. तर पॅरेंट अमिबा
आता त्याला ॲडव्हर्स कंडिशन मिळालेली आहे, अवघड कंडिशन त्यासाठी तयार झालेली आहे. तर तो काय करतो, सिस्ट फॉर्मेशनला जातो. म्हणजे तो हा जो वेडा वाकडा शेप आहे तो राऊंड होतो. सिस्ट फॉर्मेशन, आफ्टर सिस्ट फॉर्मेशन मल्टिपल डिव्हिजन होतं. इथे दाखवलेलं आहे बघा, मल्टिपल डिव्हिजन होतं इथं न्यूक्लियसचं. अनेक इथं अमिबा तयार होतात आणि ज्यावेळी फेवरेबल कंडिशन येते त्यावेळी हा जो सिस्ट आहे तो वॉल ब्रेक होते आणि डॉटर अमिबा सगळे रिलीज होतात. आणि डॉक्टर अमिबा हे जे छोटे छोटे सेल्स आहेत त्यांची पुन्हा ग्रोथ होते आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन तिथं काय तयार होतं, तिथं अमिबा तयार होतात. हे झालं मल्टिपल फ्युजन. आता आपल्याला मल्टिपल फ्युजन आणि बायनरी फ्युजन ह्यात मेन डिफरन्स काय आहे तो पाहायचा आहे. बायनरी फ्युजन अँड मल्टिपल फ्युजन डिफरन्स बिटवीन. बायनरी फ्युजन, फर्स्ट पॉइंट, टू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म्ड फ्रॉम वन ओल्ड पॅरेंट ॲट वन टाइम. इकडे काय सांगितलंय, मेनी न्यू इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म्ड फ्रॉम वन ओल्ड पॅरेंट सेल इंडिव्हिज्युअल्स ॲट वन टाइम. म्हणजे बायनरी फ्युजनमध्ये एका सेलपासून दोन नवीन इंडिव्हिज्युअल सेल तयार होतात. इथं मात्र अनेक सेल एका वेळी तयार होतात. मेनी म्हणलेलं आहे, कुठली संख्या घालायची नाही आहे. मेनी इथं फक्त 2 तयार होतात. द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं डिव्हिजन कसं होतं, न्यूक्लियस डिवाइड्स इंटू 2 हेवल्स. म्हणजे बायनरी फ्युजनमध्ये एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस होतात. मल्टिपल फ्युजनमध्ये न्यूक्लियस डिवाइड्स इंटू मेनी न्यूक्लिय. तर अनेक तिथं काय होतं, तिथं न्यूक्लिय तयार होतात. तिसरा पॉइंट, सिस्ट फॉर्मेशन डज नॉट ऑकर्स. आता मगाशी आपण बघितलेलं आहे मल्टिपल फ्युजनमध्ये प्रोटेक्टिंग वॉल तयार होते, पण बायनरी फ्युजनमध्ये मात्र अशी कुठलीही प्रोटेक्टिंग वॉल तयार होत नाही. मल्टिपल फ्युजनमध्ये सिस्ट फॉर्मेशन ऑकर्स म्हणजे प्रोटेक्टिंग वॉल तिकडे तयार होते मल्टिपल फ्युजनमध्ये. फोर्थ पॉइंट, इट ऑकर्स इन अमिबा अंडर फेवरेबल कंडिशन. ज्यावेळी फेवरेबल कंडिशन असते त्यावेळी अमिबा फक्त बायनरी फ्युजनच दाखवतो. इट ऑकर्स इन अंडर ओनली फेवरेबल कंडिशन. तर इकडे मल्टिपल फ्युजनमध्ये काय येणार आहे, इट ऑकर्स इन अमिबा ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. ज्यावेळी वातावरणाचं त्याच्यासाठी अनफेवरेबल कंडिशन असतं त्यावेळी तो काय करतो, मल्टिपल फ्युजन काय करतो, तो दाखवतो. 5वा पॉइंट, द ॲक्सिस ऑफ डिव्हिजन कॅन बी ट्रान्सवर्स, लॉन्जिट्युडनल और एनी वन ॲक्सिस ॲज इट इज इन सिम्पल बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजन आपण बघितलंय की युग्लिना त्यानंतर पॅरामोसियम हे 2-3 प्रकारे तिथं काय करतात, ॲक्सिसमध्ये त्यांचं डिवायडेशन होतं. बट इन मल्टिपल फ्युजन देर इज नो एक्झॅक्ट ॲक्सिस फॉर फ्युजन. असं कुठलाही ॲक्सिसच असत नाही मल्टिपल फ्युजनमध्ये. सो स्टुडंट्स, वी लर्न अबाउट डिफरन्स बिटवीन मल्टिपल फ्युजन अँड बायनरी फ्युजन.